नागपुर में आदिवासी मंत्री अशोक उइके ने गढ़चिरौली की अनुदानित आश्रम स्कूल में 3 छात्राओं की मौत की घटना को बेहद गंभीर और दुर्भाग्यपूर्ण बताया। उन्होंने कहा कि वे नागपुर मेडिकल में इलाज कर रही छात्रा से मुलाकात करेंगे और इसके बाद गढ़चिरौली जाकर संबंधित आश्रम स्कूल का निरीक्षण करेंगे। मंत्री ने सवाल उठाया कि 1992 से स्कूल संचालित होने के बावजूद छात्राओं के सोने के लिए बेड जैसी बुनियादी सुविधा उपलब्ध नहीं होना चिंता का विषय है। उन्होंने कहा कि संस्था संचालक को नैतिक जिम्मेदारी स्वीकार करते हुए इस्तीफा देना चाहिए था। अशोक उइके ने बताया कि 2017 में ट्रस्ट के माध्यम से आश्रम स्कूलों का सर्वे कराया गया था। जिन संस्थानों में सुविधाओं की कमी पाई गई उनके खिलाफ कार्रवाई के निर्देश दिए गए थे। उन्होंने कहा कि अब केवल मुख्य अध्यापक और वार्डन पर कार्रवाई तक सीमित रहने के बजाय स्कूल चलाने वाले संस्था संचालकों की जिम्मेदारी भी तय करने की तैयारी है। उन्होंने कहा मुख्य अध्यापिका और अधीक्षक स्कूल में रहती हैं या नहीं, विद्यार्थियों को आवश्यक सुविधाएं मिल रही हैं या नहीं, यह सुनिश्चित करना संस्था संचालक की जिम्मेदारी है। संबंधित संस्था की मान्यता रद्द करने का प्रस्ताव मिला है और मुख्यमंत्री के निर्देशानुसार कार्रवाई की जाएगी। राजीनामे की मांग पर उइके ने कहा कि संस्था संचालक उनके मित्र हैं और जनजातीय समाज का नेतृत्व करते हैं, लेकिन जिम्मेदारी से कोई समझौता नहीं होना चाहिए। उन्होंने महाराष्ट्र की 553 आश्रम स्कूलों के संचालकों से अपील की है कि सरकार अनुदान देती है, इसलिए विद्यार्थियों को बेहतर सुविधाएं और गुणवत्तापूर्ण शिक्षा देना उनकी जिम्मेदारी है। उन्होंने कहा कि गढ़चिरौली के विद्यार्थियों को नजदीकी सरकारी स्कूल में भेजने और शिक्षकों की नियुक्ति की व्यवस्था की जाएगी। वहीं संस्था संचालक के खिलाफ आपराधिक मामला दर्ज होगा या नहीं, इस पर 4 दिनों में स्थिति स्पष्ट करने की बात भी मंत्री ने कही। निधी या संस्था घेतात, वेळ टाकत नाही, काय कारवाई केली, परंतु 3 मुलींचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर ही कारवाई झाली, काय चौकशी लावली, तुम्ही काय सांगा? आणि सर याला जोडून असं विचारतो की जे नेते आहेत, आमदार आहेत, कोणत्याही पक्षाचे असो, त्यांच्या आश्रमशाळांकडे अधिकारी तेवढं लक्ष देत नाही अशी तक्रार आहे। दिनांक 10 तारखेला सकाळी तालुका धानोरा, जिल्हा गडचिरोली येथे अनुदानित आश्रमशाळेमध्ये अतिशय गंभीर आणि दुर्दैवी घटना घडली। त्या घटनेमध्ये आमच्या 3 मुली मृत्युमुखी पडल्या। 3 मुलींचा उपचार सुरू आहे। यानंतर एक GMC येथे भरती असलेल्या मुलीपर्यंत जाणार, तिच्याशी चर्चा करील, नंतर सरळ गडचिरोलीला जाणार आहे। परंतु अतिशय गंभीर बाब आहे। 1992 पासून अनुदानित आश्रमशाळा सुरू आहे आणि त्या आश्रमशाळेमध्ये तेव्हापासून तर आतापर्यंत मुलींना झोपण्यासाठी बेडची व्यवस्था नसावं याबाबत चिंता आणि चिंतन निश्चित केले गेले पाहिजे। गडचिरोली जिल्ह्याचे नेते आणि 3 वेळा आमदार, एकदा खासदार, राज्यमंत्री आदिवासी विकास विभागाचे राहिले, त्यांनी स्वतः नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। परंतु मी जबाबदारी सांगतो, 2017ला एक ट्रस्ट संस्थेच्या माध्यमातून सर्वे झाला होता आणि कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कॅबिनेटमध्ये सूचना दिल्या, ट्रस्ट संस्थेच्या माध्यमातून चौकशी करून अहवालाच्या माध्यमातून दोन्ही याची तुलना करून 3 महिन्याच्या आत ज्या ज्या संस्थेमध्ये सुविधेचा अभाव आहे त्या सर्वांवर कडक कारवाई करण्यात येईल। अनुदानित आश्रमशाळा त्यांच्या बंद करण्याचा निश्चितच, ज्या ठिकाणी मुलामुलींना अध्ययनासह सुविधेचा अभाव त्या निश्चित बंद करू, अशा प्रकारचा निश्चय आदिवासी विकास विभागाने घेतलेला असल्यामुळे आता काय होत आहे, अनुदानित आश्रमशाळेमध्ये कुठलीही चूक झाल्यानंतर मुख्याध्यापक आणि वार्डनला पकडले जाते। परंतु यावेळी धोरण ठरवणार आहे का येणाऱ्या काळामध्ये शिक्षण संस्था जी चालवतात त्या शिक्षण संचालकावर FIR दाखल करण्याची येणाऱ्या काळामध्ये आम्ही नियोजन करून त्यांच्यावर दाखल करणार, अशा प्रकारचं। मुख्यालय राहत नाही त्या शाळेमध्ये की तेच पाहायला मिळालं की मुख्याध्यापकाची मुख्यालय राहत नाही। गंभीर त्या संचालकांनी लक्ष जर दिलं असतं, मुख्याध्यापक निवासी राहतो का नाही, अधीक्षक निवासी राहतो का नाही, ही जबाबदारी
त्या संस्था चालकाची आहे. आम्ही अनुदान देतो, अनुदान देतो आणि अनुदान देत असल्यामुळे जे अनुदानित आश्रमशाळा आहे त्या अनुदानित आश्रमशाळेच्या संचालकांनी पूर्ण लक्ष देऊन मुलामुलांची सुविधा कुठली आहे नाही आहे याबाबत दखल आणि काळजी घ्यायला पाहिजे. एवढी यावर राजकारण सुरू झालं आहे. गडचिरोलीमध्ये नंदू नरोटे एका आदिवासी विद्यार्थी संघाच्या कार्यकर्त्यांनी तुमचा थेट राजीनामा मागितला. ते आमचे मित्र आहे, जनजाती समाजाचं अतिशय चांगलं नेतृत्व करते, उत्तम नेतृत्व करते. अनुदानित आश्रमशाळा चालवणारे आपलेच आहे, नेतृत्व करणारे आपले आहे. मानापानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वरसिधीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला